करवीर तालुक्यातील उचगावसारख्या दाट लोकसंख्येच्या गावात इमारतींपासून जवळच्या अंतरावरून उच्चदाब विद्युत वाहिन्या जात असल्यानं मोठा धोका निर्माण झालाय. उचगावमधील मंगेश्वर कॉलनीत राहणाऱ्या 16 वर्षीय सार्थक वळकुंजे याचा पतंग काढताना विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्यानं मृत्यू झाला. त्यानंतर उजळाईवाडीतील बालाजी पार्कमध्ये राहणाऱ्या 13 वर्षीय महम्मद आफान बागवान या मुलाचाही विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन मृत्यू झालाय. या दोन मृत्यूनंतर महावितरणनं नागरी वस्त्यांमधून जाणाऱ्या उच्चदाब वाहिन्यांबाबत तातडीनं आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. नागरी वस्त्यांमधील धोकादायक विद्युत वाहिन्यांचं स्थलांतरण करावं, मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्यांचं निवेदन ठाकरे गटाच्या वतीनं महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांना सादर करण्यात आलंय. यावर महावितरणच्या वतीनं नागरी वस्त्यांमधील धोकादायक विद्युत वाहिन्यांचं सर्वेक्षण करून त्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं आश्वासन देण्यात आलंय. या आश्वासनानुसार कार्यवाही झाली नाही तर आक्रमक आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटाचे तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिलाय. यावेळी उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, अवधूत साळुखे, राजू सांगावकर, उपतालुका प्रमुख राहुल गिरुले, युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार, वाहतूक सेना तालुका प्रमुख दत्ता फराकटे, कैलास जाधव, बाळासो नलवडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.